तोडी करू नका. आणि ताडातोडी होत असली तर सासरवाडीच्या गाणा गोतमुळे होती. हा, बाईने लग्न केलं ना, वावर नावची करून पाहिजे, नाही तर मला सोड चिठ्ठी पाहिजे. वावर नावची करून पाहिजे, नाही तर मला सोड चिठ्ठी पाहिजे. यांनी यावा. आमका काय म्हणतोय हे पुरीन लग्न केलं पण नाव वावर आहे का तरी. अरे अरे कोणला वावर द्यायचं. हा, ती आमकी तमकी काय म्हणती, हे ती म्हातारी वावर देत नसत्यात. अरे त्यांना का सरनाव बांधून वावर नाही यायची का. पण दादा असं असतं, आधार असतो आधार. वावर कुणी कोणाला देत नाही दादा, पण आधार असतो. ते नाही सांभाळलं तर ह्या वावराच्या नात्याने तरी सांभाळते. दादा काय ना वावर नाही दादा, ती भण्या हिंडात्यात बना म्हण्या. लेकरांच्या हातात 10 रुपये सुद्धा दादा आज म्हणा, लेकीचं म्हणा नातीचं म्हणा आलं तर 10 रुपयाची सुद्धा सत्ता नाही त्यांच्या हाताने द्यायला. हां, का एवढं कमवून दादा. हां, आत्मा काय नसन म्हणत का. अहो काय आताच्या पोरी कचा म्हणतात, काय कमवून ठेवलंय, काय कमवून ठेवलं. पण दादा त्याला विलाज नाही. आपलं नशीब गांडू, त्याला काय करेन पांडू. इलाज नाही दादा. नाही भाऊ तिने नको खाऊ जिवायाला, जिला नाही भाऊ तिने नको खाऊ जिवायाला. बहिणीच्या भावांनी काय केले दावाया. तसं बायांनो, जर भाऊ नसला तरी जीवाला खाऊ नका. तुमचा सुखासुखी परपंच करा. हा, त्याला विलाज नाही. आईबाप झाले खोड, त्यांच्या नाही हातात काय राहिलं. तुम्हाला नाही भाऊ, आपलं सुखासुखी असं तसं खा. जर म्हातारा जर असल्या किंवा नुसत्या म्हाताऱ्या जरी असल्या तरी त्याची माझी सांगणी आहे त्यांना. मला तुम्ही आज चांगलं म्हणा, नाही तर उद्या शिया द्या, नाही तर मला 2 जरी तोंडात हाणल्या तरी मला त्याचा काही राग नाही. बायांनो, आपलं गप खा आणि मुडा घालून एका कोपऱ्यात झोपा. आताचे मुलं मुली काही ऐकून देत नाही. आपला शहाणपणा सत्ता संपली, शहाणपणा संपला, काहीच बोलायचं नाही. आता पुरीले अगोचरा निघाल्यात. हा, कोणी एरीने उड्या टाकीत, कोणी औषधं पित, कोणी सोड चिठ्ठ्या देत्यात. तसं त्यांच्यासाठी मुलांचा परपंच मोडू नका. आपलं गप बसायचं. डोळ्यांनी नसलं बघवत तर एखाद्या झाडाखाली जाऊन बसायचं. आणि तुम्हाला सांगते, बोलायचं जरी असलं आपल्या वयीच्या बयांच्या पशीच बोलायचं. आताच्या पोरींच्या पशी सुद्धा बोलायचं नाही. हा, ज्या आपल्या बाया येतात ना, त्या आपल्यासारख्या त्यांच्याच पशी 2 गोष्टी सांगायच्या. आणि लय वाटलं तुम्हाला वनवास आला तर एखाद्या झाडाला कवळ घालायचं आणि एखाद्या झाडाला सांगायचं, पण बायांना सांगायचं. अयो, बाशी सुन करतात बाशी. तर ती बाशी तिला हिरवळी काशी दाखिती सासूला काशी. पहिलं आमची आई दादा गाणं म्हणायची, माई लेकीच्या दोघींच्या 2 जाती, मावळण भाषा एका पानईची माती. का तर त्या एका रक्ताच्या असतात. पण दादा आता एका रक्ताला सुद्धा ओळख नाही राहिली. रक्ताला सुद्धा ओळख नाही राहिली, तर बेमान रक्त झालंय. पण दादा याची फळं मिळतात. आपण जरी थोडं उन्हाळं खाल्लं असलं, पान काळं खाल्लं, लय खाल्लं असलं, दादा आताची मुलं तरी ऐकून घेतात. शी दिली तरी गप असतात. मुली नका काय का ना, त्या लोकाच्या येतात, त्या कुठं आपल्या येतं. पण मुलं काही जरी म्हणले तरी ऐकून घेतात. दादा पुढचे मुलं त्यांना हाणाया नाही द्यायचे, लक्षात धरा तुम्ही. तसं बाबांनो, माऊल्यांनो, तुम्ही बी जपा. अगं आपल्याला बी आई बाप आहेत. आपण जर सासऱ्यांना असं केलं, आपली बी भाऊजाई बघन ना. हां, ती बी बघन. ती कचा असली गरीबी एखादी तर गबस नाही, ती म्हणून ए म्हातारे बोलायचं नाही काही.
हो, तिची भाऊजाई म्हणून तुझी लेक किती सांभाळते तुझ्या सासूला सासऱ्याला. उष्ण फिटत. कमीत कमी 10 वर्ष मालक वारल्यावर पोरं सांभाळायला गेले होते. हा, पण दादा खेड्याचं तरी लई सोपं आहे दादा, पण शेरचं लई अवघड आहे दादा. खेड्याचं लई सोपं आहे. बाईला जरी राग आला तर रानात जाईन, एवढ्या एवढ्या काडक्या घेऊन येईन, शेतातली येडीवाकडी भाजी घेऊन येईन, चूल पितीन, हाताने भाकर करीन, तव्यामध्ये भाजी करीन आणि खाईन. पण दादा शेरचं कोणाच्या घरी दारात जाता येईना, कोणाला भीक मागता येईना, आणि शेरला तर दारं लावलेली असतात. बाबांनो सांभाळा. अहो, एखादी जर स्त्री मेली, तिला जर लेकी असल्या तर काय वर रडा करता. गेली आमची आई आमच्या दुधावरची साई. हो, आता आम्हाला कोणी नाही. आणि खरंच आईसारखी मया नाही, आईसारखी मया नाही. बापाला मया असते पण त्याची हुर्द्यात असते, पण आईला लई मया असते दादा. शेजारीने काय दिलं तरी आईने आणायचं पदराखाली आणि लेकरांना एवढं द्यायचं. तसं बापाला बी मया असते, पण आईपेक्षा बापापेक्षा आईला लई मया असते दादा. हा, एकदा दादा दाफाटी केले. दाफाटी म्हणजे कशी, हुरडा, भाजलेला हुरडा. परत तुम्हाला सांगते त्याच्यात गहू टाकायचं, त्याच्यामध्ये तुम्हाला सांगते डाळ टाकायची हरभऱ्याची, आणि ती पीठ ववा, हिरवी मिरची, कोथिंबीर वाटून पीठ एवढा मोठा लाढ्या मळायचा दादा, मळायचा. आणि करायला लागली आई. एकाने यायचं, भांड्यात घ्यायचं, खायचं. कोणाला कोरडं आवडायचं, कोणाला गुळ आवडायचा. आमच्या बापाची तारमळच होते का. एकाने यायचं खायचं, दुसऱ्याने यायचं खायचं. एवढा हुंडा राहिला दादा. आई साऱ्या पोरांनी खाल्लं. हा, खाल्लं ना. मग आता तर याचं तर एक नाही व्हायचं. नका का नसा नाही, मी तेवढंच खाईन झुकी जाईल दादा. अशी आईला मया असते दादा. पण आई लेकरांना कधी म्हणत नाही की तू खाऊ नको. हा दादा, माझ्या वनवासासाठी मी आईजवळ पोरगं ठेवलं होतं दादा. तर माझी आई वडील पाठ उठायची आई माझी, रोज एवढं गहू टाकायची दादा गाडग्यामध्ये भिजायला, आणि ती पाट्या संध्याकाळी वाटायची आणि डब्यात भरून ठेवायची. त्या गव्हाचा रस आपण कोरडा करतो ना, तो रस, आणि ती काढ की दुसरं टाकायची दादा. चिक करायची, चिक. मी मस्त म्हणते पण मला असं बोलायला लागल्यावर ध्यान होतं. चिक करायची दादा. तर माझ्या भावांच्या बरोबर माझी आई माझ्या लेकाला घालायची दादा. म्हणायची माझ्या लेकीने परपंच केला येड्या बागड्याचा, तिचा कव्हा पहिलवान होईल म्हणायची. अंडी उकडायची, खंडी कोंबड्या राहायच्या, अंडी उकडायची, लेका बरोबर द्यायची. पण माझी आईने कधी कानाडोळा नाही काय. आता भाऊजाई म्हणते का खा म्हणून, म्हणते का दादा. आमच्या गावामध्ये दराड्यावानी दराडा आला होता असं बुठे चोरांचा, आणि मी पोरगी तर बाळातपणाला आणलेली दादा. म्या दादा इथून लेक मोरवाडी नेऊन घातली. तर फोन नव्हतं, काय नव्हतं. लोक सांगायचे बा आणून घाला म्हणून. बाप म्हणायचा कोणा कोळगा कुणी गाठ पडली की कोण सांगत येऊन शिने. लांब रान होतं आमचं. भाऊ माझा दाखला सायकल येऊ आला. इतका बोलला दादा मला, म्हणला तू लई फुगीर झाली आता. अरे काय झालं, किती निराप लावलं. की लेकीला तिथं आणून गाला अडवल्या सडवलेले चोरटे सुटल्या दादा. आमच्या इथं कमीत कमी 40 ते 45 लोक चोर आले होते. डोंगरात राहायचे, डोंगरात खायचे, आणि विळणीमा 10 वावरांचा धिंगाणा करायचे गावांचा. आता असं करता करता
गेली दादा माझी देव. तर माझ्या आईने नुसतं बाळातपण केलं दादा, पण माझ्या भाऊजाईने धुणं धुतलं. आताच्या दुथ्यान का आता नंदा धुईनात, नंदाचं कोणी धुणं धुईना तर दादा बाशीचं कोणी धुणं धुईन का सांगा मला तुम्ही. दुथ्यान का आता धुणं. हो तसं दादा पुन्हा घेतलं तर चांगलं होतं. हा बाप जर दादा माझा आला तर माझ्या गाडग्यात कधी मिरची राहत नसतं, बाटलीत तेल नसतं राहत, गरिबीच तशी होती. तर दादा माझ्या भाऊजाई मिरची कुटलेल्या डबं भरून द्यायचे, मिरची कुटलेल्या. पण मावल्या कधी व नाही म्हणल्या नाहीत, कधीच नाही म्हणल्या नाहीत. सोनलताई म्हणते चोरी व्हायची का आजी पूर्वी, त्या दरोड्यातच व्हायची ना चोरी. दरोडा येत होती. दरड्याचं जाऊन दे, दरडा उद्या बिंद्या सांग. पण दादा आमची तर असं होतं. पण तू म्हणतो नाव नको घेऊ. नाव काय किती कोणा मागाशीच म्हणली मला घरी येऊन मारते. पाठ दिला होता दादा. माणूस होता फक्त. एक माणूस होता दादा. तो कुणाला होता? वाळवण्यापासली, वाळवण्यापाशी एक गाव आहे, त्या गावातला होता दादा. आता तो आला. आता ते आल्यावर दादा त्याने काय केलं, बाणगावला गेला. 4 घरं फोडली. लई दंडाम दादा. त्याची ईदभर कांबळ होती, नुसती ईदभर कांबळ. आता आला बाणगावात गेला, बाणगावात 4 घरं फोडे, एक हॉटेल फोडलं. आणि मग आमच्या इथल्या एका बाईचं भाऊ होतं बाणगावमध्ये, तिच्या घरी गेला दादा. त्यांच्या घरी गेला. त्यांच्या घरी गेल्यावर दादा त्याने बायावर बायड्या डाक पुढं काय नो बाय नो. त्याला काय लई वर्ष झालं तर मी म्हणते त्याच्या 2 वर्षांनी माझ्या लेकाचंच लग्न झालं. मग इकडे एक माणूस आलं आणि सांगितलं डोरच्यामध्ये, बाणगावचा डोरच्याचा लई जवळ आलं तरी म्हणले गडी आलं, असं झालं तसं झालं. मग त्यांनी काय केलं दादा, गेले त्यांच्या जातवाल्याकडे गेले दादा. मी नाव नाही घेत, त्यांच्या जातवाल्याकडे गेले. त्या जातवाल्याला काय सांगितलं, असं असं म्हणले आम्ही गडी धरू, नाव सांगू, पण उद्या आम्हाला तो मारीन, तो लई दंडा नाही म्हणले. असं म्हणले काय नाही चला. आले आले दादा दाट बाबळ्यामध्ये आले. आमच्या इथं वाण्याचा मळा आहे म्हणून साऱ्या रस्त्याच्या कडनी आता